पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 1725 साली आपल्याच महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी गावात त्यांचा जन्म झाला। 31 मे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील एका अशा महान लोकनायिकेची जयंती आहे, ज्यांनी केवळ शौर्याने आणि न्यायाने राज्य केले नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा मान राखला। त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। त्यांचे वडील मानकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई या सामान्य पण सुसंस्कृत कुटुंबात अहिल्यादेवी घडल्या। लहानपणापासूनच त्यांच्यात हुशारी, करुणा आणि धार्मिक वृत्तीचे गुण दिसून आले। त्यांच्या भाग्यात राजपद नव्हते, पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळीच वाट निवडली होती। पुढे त्यांच्या जीवनाला अनपेक्षित कलाटणी मिळाली। माळव्याच्या जहागीरदार पराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी खंडेराव होळकर यांच्यासाठी त्यांना पत्नी म्हणून निवडले। एका सामान्य घरातून अहिल्यादेवी राजघराण्याच्या सून झाल्या। त्यांना मालेराव नावाचा पुत्र आणि मुक्ताबाई नावाची कन्या अशी अपत्ये झाली। पण नियतीने त्यांच्या जीवनात अनेक अग्निपरीक्षा लिहिल्या होत्या। त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आघात म्हणजे 1754 मध्ये कुंभेरच्या लढाईत त्यांचे पती खंडेराव होळकर यांना वीरमरण आले। त्यानंतर त्यांचे आधारस्तंभ असलेले सासरे मल्हारराव होळकर यांचेही 1766 मध्ये निधन झाले। यानंतर त्यांचा पुत्र मालेराव यांचाही अकाली मृत्यू झाला। एवढंच नाही, तर त्यांची एकुलती एक कन्या मुक्ताबाई देखील पती निधनानंतर सती गेल्या। अहिल्यादेवींवरती दुःखांचे डोंगर कोसळले। दुःखाच्या वादळातही त्यांनी खचून न जाता दूरदृष्टी दाखवली। आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा मान राखत त्यांनी स्वतः राज्याची धुरा सांभाळण्याचा धाडसी निर्णय घेतला। त्यांनी केवळ राज्य केले नाही, तर अत्यंत सक्षमपणे, कुशलतेने आणि न्यायाने ते यशस्वीपणे चालवले। त्या खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष, दूरदृष्टीच्या आणि कुशल प्रशासक राणी होत्या, ज्यांनी सिद्ध केले की स्त्री सामर्थ्य काय असते हे। अहिल्यादेवींनी आपल्या प्रजेसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली। त्यांनी प्रजाजनांसाठी रस्ते बांधले, प्रवासासाठी धर्मशाळा उभारल्या, पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून विहिरी आणि तलाव तयार केले। त्यांनी केवळ न्याय दिला नाही, तर तो योग्य पद्धतीने आणि सर्वांना समान वागणूक देऊन दिला। व्यापार आणि उद्योगांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था सुधारली। त्यांनी शिकलेल्या लोकांसाठी आश्रय निर्माण केला आणि गरीब व गरजू लोकांना अन्नदानही केले। त्यांनी केवळ एका प्रांतापुरते मर्यादित काम केले नाही, तर संपूर्ण देशात आणि आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लक्ष दिले। त्यांनी महादेवाच्या मंदिरांसह